युतीनं आणि शिवसेना आघाडीची एक झालेली आहे. युती झालेली आहे. महाराष्ट्रात स्वागत केलेलं आहे. काय सांगाल एक शहर? अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. ऐतिहासिक असा हा दिवस आहे. दोन ठाकरे बंधूंची युती झाली आहे. महाराष्ट्राला जे अभिप्रेत होतं अनेक वर्षांपासून, जी इच्छा होती मराठी माणसाच्या मनामध्ये, ती आज त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून बघता याला खूप मोठं महत्व आहे. आम्ही असं ऐकलं की युती उद्या डिक्लेअर म्हणजे आज डिक्लेअर होणार या भीतीने कुठेतरी ठाण्यामध्ये दोन नेते भेटले आणि त्यांची पण युतीची चर्चा आहे. म्हणजे कालपर्यंत जे बाया सरसावून एकटे लढणार अशा वल्गना करत होते, ते पण आज युतीसाठी 4-4, 5-5 तास रात्रीचा दिवस करून बैठक घेऊन त्या युतीच्या मागे कामाला लागलेले आहेत. ही जी भीती आहे ठाकरे ब्रँडची, ही कायम राहणार आहे. कारण महाराष्ट्रात एकच ब्रँड चालतो आणि तो म्हणजे ठाकरे ब्रँड. इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली जनता वर्षानुवर्ष फक्त ठाकरे बंधूंनाच म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करत आलेली आहे. 2010ला राजसाहेब ठाकरे यांना मतदान केलं होतं. त्यामुळे इथल्या लोकांना फक्त ठाकरेच आवडतात आणि त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरणार. पळवापळवी टोळी आज आलेली आहे का? आता या टोळीचं काय करायचं हाच मोठा प्रश्न आहे. कारण यांनी जी काही दुसऱ्याची पोरं पळवलेली आहेत, आता ती पोरं फार दुःखामध्ये आहेत. कारण समजा यांची युती झाली तर जी गाजर दिलेलं आहे, जे चॉकलेट दिलेलं आहे यांना की तूच तूच तूच, तर ही जी पळून नेलेली पोरं आहेत, ही बिचारे त्यांच्यासाठी माझं सांत्वन आहे. आमचा फोकस हा महानगरपालिकाच होता पहिल्यापासून. त्याच्यामुळे अंबरनाथ आणि इतर याच्यामध्ये आम्ही जास्त फोकस केला नव्हता. महानगरपालिका हा आमचा फोकस आहे आणि याच्या माध्यमातून 2029 हे आमचं अंतिम टार्गेट आहे. काय सांगाल आज आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. आत्ताच गणरायासमोर उभा असताना डोळ्यात अश्रू आले. याचं कारण हे आहे की एक जेव्हा उद्धव साहेबांनी राजीनामा द्यावा लागला गद्दारांमुळं, बेईमानी केल्यामुळं, त्यावेळी डोळ्यात आलेले अश्रू आणि आज दोन्ही बंधू एकत्र आलेले आनंद अश्रू, त्यावेळेचे खेदाचे अश्रू. आणि शिवसेना प्रमुखांनी जेव्हा काही कारणाने राजसाहेब दुरावले ते, तर त्यावेळी त्यांनी हाक दिली होती की या चिमण्यानो परत फिरा. त्यांनी लेख दिला होता. या दोन्ही त्यांनी गोष्टीची आठवण झाली. आणि निश्चितपणे सांगतो, ज्या गद्दारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आजपर्यंत शिवसेना प्रमुखांचा, आनंद दिघे साहेबांचा, या सगळ्यांचा उपयोग करून घेतला. स्वतः गडगंज झाले आणि गद्दार आनंद दिघेंचं आणि शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचे त्यांनी स्वतःसमोर देवासमोर उभं राहावं आणि स्वतःला विचारावं की त्यांचं नाव घेण्याचे आम्ही लायक आहोत का.